नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि सुंदर अशी सेवा बघणार आहोत. लवकरच नवीन वर्ष येतं आहे, नवीन वर्ष म्हणजे 2026 आणि या 2026ची सुरुवातच गुरुवारने होते, स्वामीमय होते. आणि या वर्षामध्ये जर तुम्हाला संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करायचे असतील तर तुम्ही नक्की करू शकता. आता हे संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण, आता गुरुचरित्र पारायण आपण सप्ताहात करतो. पुण्यतिथी सप्ताहात असेल, दत्त जयंतीच्या सप्ताहात असेल किंवा आधेमध्ये ज्यावेळी आपल्याला म्हणजे इच्छा होईल तसं आपण करत असतो. पण संकल्पयुक्त गुरुचरित्राचे पारायणाचे काय नियम आहेत, कसं करावं, कधी करावं, कोणी करावं, कशा पद्धतीने करावं, त्याचे सगळे नियम अटी काय याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि खरं सांगू का, ज्यावेळी आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये म्हणजे 7 गुरुचरित्र पारायण वर्षभरामध्ये 7 गुरुचरित्र पारायण ज्या घरात होतात त्या घरात एकही समस्या उरत नाही, त्या घरात एकही दोष उरत नाही. आता दोष म्हणजे काय की वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारचा तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल किंवा कुठलीही तुमची समस्या असेल, मग संतानप्राप्ती असेल, विवाह असेल, नोकरी असेल, पैशाचे काही प्रॉब्लेम असतील, घटस्फोटापर्यंत आलेलं तुमचं भांडण असेल, मोडलेला संसार असेल, ह्या प्रत्येक समस्येवर गुरुचरित्र पारायण ही खूप उच्च कोटीची सेवा आहे, लक्षात घ्या. आणि 7 गुरुचरित्र पारायण जर तुम्ही केलात तर जगाच्या पाठीवर तुमची कितीही मोठी समस्या, गंभीर प्रश्न असो, 100% नव्हे 1001% तुम्हाला याचा अनुभव येणार. खरं तर मूळ ग्रंथ आपण वाचू शकत नाही, म्हणूनच आपण दिंडोरी प्रणीत ग्रंथ आपल्या माऊलींनी महिलांसाठी वाचण्यासाठी सेवेत आणलेला आहे. तर आपण त्याचं पारायण करायचं आहे. तर बघा, 7 गुरुचरित्र पारायण कसं करायचं. बघा, तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रश्न असं मी सांगितलं की त्याच्या, आणि ज्यावेळी आपण दिंडोरीला जातो किंवा केंद्रात जातो त्यावेळी आपल्या प्रश्नावरती आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही 7 गुरुचरित्र पारायण करा. माझं स्वतःचं सांगते की मी ज्यावेळी दिंडोरीला गेले होते, ज्या मला सेवा दिल्या होत्या, मी संतानप्राप्तीसाठी दिंडोरीला गेले, माऊलींच्याकडून सेवा घेतल्या. त्या माऊलींनी म्हणजे त्या सेवांमध्ये गुरुचरित्र पारायणाची सुद्धा मला सेवा दिली होती. नारायण नागबळी असेल, पण नारायण नागबळी करायची मला काहीच गरज लागली नाही. ह्या सगळ्या सेवांमध्येच मला खरं सांगू का, स्वामींनी माझा प्रश्न सोडवला, माझं जे काही इच्छा होती ती पूर्ण केली. आणि गुरुचरित्र पारायण खरंच सांगते खूप 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 ताकदवान आणि शक्तिशाली ग्रंथ आहे. नक्की तुम्ही याचं पारायण करा. खूप, आणि खरं सांगू का, तुमची इच्छा आहे तरच तुम्ही पारायण करा. नाही तर एखादी व्यक्ती सांगते म्हणून तुम्ही पारायणाला बसलाय आणि मध्येच काही अडचण आली तर ही अशी सेवा आहे की जी आपण मध्येच सोडू शकत नाही किंवा मध्येच अर्धवट सोडू शकत नाही. त्यामुळे जर तुमची खरोखरच इच्छा आहे नाही किंवा मला करायचंच आहे, काही होऊ दे मी करणारच, असं ज्यावेळी तुम्हाला आतून वाटेल, मनातून वाटेल, त्यावेळेस तुम्ही पारायणाला बसा. आता संकल्पयुक्त 7 गुरुचरित्र कसे करायचे बघा. जानेवारी पहिल्यांदा, आता जसं आपण नेहमीचं गुरुचरित्र पारायण करतो सप्ताहामध्ये किंवा दत्त जयंतीच्या सप्ताहात वगैरे करतो, त्यावेळी सेम सगळे तसेच नियम आहेत. म्हणजे गुरुचरित्र पारायणाचे जे काही नियम अटी आहेत ते सगळे तसेच पाळायचे. 7 गुरुचरित्र पारायण, फक्त आधी संकल्प करायचा आपल्याला. आता जानेवारी महिलांना म्हणजे ताईंसाठी मी सगळ्यात सांगेन की तुमचे मासिक धर्म येऊन गेल्यानंतर, तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर तुम्ही पारायणाला बसा. नाहीतर मासिक धर्म येणार आहे आणि मग तुम्ही पारायणाला बसताय असं अजिबात करू नका. कारण मध्येच या ग्रंथाचं अवहेलना किंवा मध्येच आपण हा ग्रंथ अर्धवट ठेवू शकत नाही, ते पूर्णच करावा लागतो. म्हणून मासिक धर्म येऊन गेल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो. तुम्ही त्यामुळे मासिक धर्म येऊन, आता आपल्याला माहीत असतं की आपला मासिक धर्म कधी येणार आहे, तर तुम्ही तो झाल्यानंतर पारायणाला बसायचं आहे. अगदी 6-7 दिवस मासिक धर्माचे झाल्यानंतर 8व्या दिवशी पारायणाला चालू केलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता पहिल्या दिवशी म्हणजे आता जानेवारी महिन्यापासून तुम्ही सुरुवात करणार आहे, तर तुम्ही फक्त संकल्प करत असताना, आता मी सगळी डिटेल माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण सगळी डिटेल माहिती तुम्हाला मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा सांगेन. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, तुमच्या जवळपास केंद्रमठ असेल तर तिथे महाराजांच्याकडे जायचं. महाराजांना सांगायचं
की नारळ, खडीसाखर, अगरबत्ती वगैरे घेऊन जायचं, महाराजांना तिथे अर्पण करायचं. महाराजांना सांगायचं की महाराज, उद्यापासून किंवा या नवीन वर्षापासून मी 7 गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करत आहे आणि 7 गुरुचरित्र पारायण मी करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही फक्त निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे, तुम्ही कशासाठी करताय, आणि हा काही संकल्प नव्हे, ही महाराजांना प्रार्थना झाली. तर फक्त महाराजांना सांगायचं की महाराजांना सांगत असताना आपण अखंड बोलायचं नाही, किंवा संकल्प पण करत असताना आपण अखंड हा शब्द वापरायचा नाही. तर कारण अखंड जर बोललं तर आपल्याला ते लगातार करावंच लागतं. म्हणजे आपण ते मध्येच थांबवू शकत नाही. कारण बघा, आता संकल्पयुक्त दर महिन्याला प्रति महिना मी संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करेन किंवा दर महिन्याला करेन, तर तुम्ही काय करायचं, अखंड हा शब्द वापरायचा नाही. कारण मग आता ह्या महिन्यात जर झालं तर पुढच्या महिन्यात एखाद्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम येतो, सुतक येतं, विटाळ येतं, किंवा काहीतरी अशा गोष्टी घडतात ज्याची आपण अपेक्षा पण करू शकत नाही. तुम्ही बाहेरगावी, तुम्हाला कुठेतरी जावं लागलं, काय झालं, त्यामुळे तो महिना चुकतो. मग त्यामुळे आपण अखंड हा शब्द बोलायचा नाही. मग तो 1 महिना स्किप झाला तरी चालेल, फेब्रुवारी महिना स्किप झाला तरी चालेल, मार्च महिन्यात तुम्ही करू शकता. ठीक आहे. म्हणून अखंड हा शब्द बोलायचा नाही. झालं. आता ही प्रार्थना झाली. दुसऱ्या दिवशी पासून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायचं आहे. सगळ्यात पहिले घरात छानपैकी आदल्या दिवशी जे काही आपण असतं, आता पहिल्या दिवशी पहिलं पारायण आपण कसं करतो तसंच सगळे 7 पारायण आपल्याला करायचे आहेत. फक्त मी आता एका पारायणाचं सांगते, तुम्ही सगळे 7 पारायण पुढील सगळे म्हणजे पुढचे 6 पारायण तुम्हाला तसेच करायचे आहेत. तर पारायणाच्या आधी तुम्हाला तुमचं जे काही अंथरूण वगैरे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं. तुम्ही जिथे फक्त म्हणजे मासिक धर्म वगैरे आपल्याला येऊन गेलेला असतो, घर वगैरे थोडं स्वच्छ करायचं, घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचं. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, लक्षात घ्या. कारण हा 5वा वेद आहे आणि आपण इतक्या उच्च कोटीची सेवा आपल्या घरामध्ये होते. त्याच्यामुळे घरामध्ये अंडी वगैरे तुम्ही स्टोअर करून ठेवलेला असाल तर ती पूर्णपणेच म्हणजे ठेवायची नाही आहेत किंवा संपवायचे आहेत, किंवा घरामध्ये मांसाहार हा प्रकार अजिबात असता कामा नये. आदल्या दिवशी 4 कुत्री आणि 1 गाईला नैवेद्य द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी आणि त्याच्यानंतर तुमचं अंथरूण वगैरे स्वच्छ करायचं, घर वगैरे स्वच्छ करायचं. हे झालं. त्याच्या पारायणाच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे आणि म्हणजे 4 श्वान आणि 1 गाईला असे 4 नैवेद्य द्यायचे आहेत. हे सगळं आपल्याला माहिती आहे, फक्त नियम सगळे तेच आहेत. पण तरी पण मी सगळी डिटेल माहिती सांगते जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न होणार नाही. दुसऱ्या दिवशीपासून पारायणाला चालू करायचं आहे. आदल्या दिवशीच तुम्ही पारायणाची मांडणी करून घेऊ शकता. ज्या दिवशी आपण श्वान आणि गाईला नैवेद्य देतो त्या दिवशीच तुम्ही मांडणी संध्याकाळी करू शकता. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला भरपूर काही म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला जे काही वाचन असतं ते खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे पारायण पण म्हणजे वाचन पण करायचं आणि मांडणी पण करायची, त्यामुळे वेळ जातो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी मांडणी केली तरी चालेल. मांडणी कशी करायची ही साईटला मी इमेज देईलच, पण एक छोटासा पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती छानपैकी वस्त्र अंतरायचं स्वच्छ धुतलेलं. त्याच्यानंतर दत्त महाराजांचा, स्वामींचा फोटो ठेवायचा. आपल्या डाव्या बाजूला आणि महाराजांच्या उजव्या बाजूला आपण कलश मांडणी करत असतो. तर त्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, पैसा, सुपारी या ज्या काही गोष्टी आहेत त्या टाकायच्या आणि त्याच्यानंतर खालून वर असं स्वस्तिक वगैरे काढायचं किंवा बोटे ओढायची. त्याच्यानंतर नारळ घ्यायचा. नारळ हा नवीन कोरकरीत कोरा असावा, कोणी दिलेला वापरलेला नसावा. नारळ ठेवल्यानंतर आता 7 गुरुचरित्र पारायण तुम्ही करताय, 7 महिने तुम्ही तोच नारळ वापरू शकता. पण जर त्याला तडा गेला, तो खराब झाला, तर तुम्ही दुसरा नारळसुद्धा ठेवू शकता. पण जर तो 7 गुरुचरित्र पारायण होईपर्यंत जर तो चांगला असेल तर तुम्ही तोच वापरायचा. हे झालं. आता आहे अशी मांडणी करायची, जशी मी इमेजमध्ये दाखवलेली आहे तशी मांडणी करायची. फक्त नारळाचं मी तुम्हाला सांगितलं कारण नारळाबद्दल कमेंट्स येतील म्हणून. तर अशा प्रकारे मांडणी करायची. आता तो मांडणी माहितीच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही वाचन पठण आहे ते करायचं. सगळ्यात पहिले संकल्प करायचा. संकल्प करतच आता संकल्प आपल्याला दुसऱ्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करतो त्याच दिवशी करायचं. हातात थोडंसं, आता तुम्ही 3 ते 5 म्हणजे पहाटे 3 ते 5 हा खूप शुभ काळ मानला जातो गुरुचरित्र पारायण करण्याचा. त्याच्यामुळे या वेळेतच तुम्ही वाचा. आता संकल्प करत असताना हातात थोडं पाणी घ्यायचं, फूल, अक्षता, हळद, कुंकू घ्यायची आणि तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, स्वामींच्या केंद्रानुसार, स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसार मी आपले 7 गुरुचरित्र पारायण करत आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे, ज्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही करताय तर ती इच्छा बोलायची आणि हे पारायण
म्हणजे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करायची. करवून घ्या माझ्याकडून असं बोलायचं आणि संकल्प सोडायचा. संकल्पाचं पाणी झाडाला घालायचं आणि 7 दिवस तुम्हाला असं हे पारायण करायचं आहे. संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये कुठल्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे सगळं पहिल्या पेजवरती आहे. त्याच्यामुळे जे काही नियम-अटी आहेत ना ते सगळे सेमच. नियम-अटींमध्ये काही बदल नाही. फक्त काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण झालं तर त्याची सांगता जी आहे ती 8व्या दिवशी करायची असते. तर बघा 8व्या दिवशी काही प्रॉब्लेम आला किंवा अमावस्या वगैरे आली तर तुम्ही 7व्या दिवशी त्याची सांगता उद्यापन करू शकता. ठीक आहे. आता कसं असतं की बघा अमावस्येच्या काळामध्ये जर आता तुमचं गुरुचरित्र पारायण सुरू आहे आणि त्या आधीमध्ये जर अमावस्या आली तर चालेल, पण सुरुवात आणि उद्यापन अमावस्येला येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मासिक धर्म, सुतक, विटळ ह्या गोष्टी येणार नाही. म्हणजे मासिक धर्म आपल्याला आपला मासिक धर्म कधी आहे हे माहीत आहे. त्याच्यामुळे तो झाल्यानंतरच तुम्ही पारायणाला सुरुवात करा. सुतक, विटळ ह्या गोष्टी काही आपल्या हातात नसतात. त्यामुळे जर अशा काही गोष्टी घडल्या तर ते पारायण दुसऱ्यांच्याकडून पूर्ण करून घ्यावं लागतं. कळालं. आणि ह्या सेवेने खरंच सांगते तुमच्या प्रखरातला प्रखर पितृदोष. आता जर तुम्हाला जर ही सेवा करायला सांगितली असेल, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल, तुम्हाला स्वतःला जर हे करायला लावलं तर ते तुम्हालाच करावं लागेल. किंवा तुम्ही जर घराच्या एखाद्या म्हणजे घरासाठी तुम्ही जर करताय, माझं घर व्हावं किंवा आपलं घर व्हावं असं जर तुम्ही करत असाल, संतान प्राप्तीसाठी जर करत असाल तर तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर करत असाल तर या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता, दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचे मिस्टर करू शकतात, असं चालतं. घरासाठी जर करत असाल तर घरातील सगळ्या मेंबरांनी 1-1 महिना केलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण त्या घरामध्ये 7 गुरुचरित्र पारायण झाले पाहिजेत, लक्षात घ्या. आणि तुम्हाला एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला पर्सनली ते करायला लावलं असेल तर ते तुम्हालाच करावे लागेल, दुसरं कोणीही करून चालणार नाही. आता नियम अटी काय बघा, तुम्ही बेडवर झोपू शकत नाही किंवा तुम्हाला सतरंजी अंथरून खालीच झोपावं लागेल. बघा ह्या पारायणामध्ये किंवा गुरुचरित्र ग्रंथामध्ये ज्या काही सुखसोयी आपल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात, लक्षात घ्या. झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवर झोपा, कारण खरंच सांगते या काळामध्ये पारायण काळामध्ये डाव्या कुशीवर झोपणं चांगलं मानलं जातं आणि साक्षात दत्त महाराज दर्शन देतात असं म्हटलं जातं. आणि हे शाश्वत सत्य आहे, लक्षात घ्या. तुम्ही या पारायण काळात नक्की हा अनुभव घ्या. डाव्या कुशीवर झोपा. बाकी खाण्यापिण्याचे नियम काय आहेत ते तुम्हाला सगळं माहिती आहे. जे काही आपले गुरुचरित्र नेहमी आपण सप्ताहात करतो तेच सगळे नियम आहेत. मांसाहार कडकडीत 7 दिवस वर्ज्य, ब्रह्मचर्या कडकडीत वर्ज्य, परान्न वर्ज्य करायचं. दुसऱ्याच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही, म्हणजे तुमच्या आईच्या, बहिणीच्या, पत्नीच्या हातचं खाऊ शकता पण बाहेरचं कुणाचं खाऊ शकत नाही. गरज पडली तर आपले पैसे देऊन आपण बाहेरचं खाऊ शकतो, पण दुसऱ्याच्या पैशाने किंवा इतरांच्या घरातलं काही खाऊ शकत नाही, लक्षात आलं. आणि उद्यापन कसं करायचं, ताई आता 7 गुरुचरित्र झाल्यावर मग उद्यापन करायचं का, तर नाही. बघा आपण पारायण केलं ना, आपण सेवा चालू केली, आपण 7व्या दिवशी त्याची सांगता करतो, 8व्या दिवशी सांगता करतो, तर त्याची नैवेद्य वगैरे सगळं झालं पाहिजे. मी असं म्हणत नाही की खूप मोठं काय करा, पण 8व्या दिवशी ज्यावेळी आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता होते त्यावेळी कुलदेवीचा नैवेद्य असेल, ग्रंथाचा नैवेद्य असेल, असं चालणार नाही. बघा आपण तो ग्रंथ वाचायचा आणि तसाच नेऊन ठेवायचा अजिबात नाही. मांडणी तशीच उचलायची नाही. त्याचं काहीतरी व्यवस्थित सांगता झाली पाहिजे ना. नैवेद्य मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं की शेवटच्या 7वं म्हणजे गुरुचरित्र पारायण झाल्यावर मग उद्यापन करायचं, तर असं अजिबात नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला छोटंसं का होईना उद्यापन हे करावंच लागतं. आता उद्यापन म्हणजे काय, तर बघा मी जास्त काही करा किंवा ह्यात नियम आहे असं म्हणत नाही, पण ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा. जे काही आपण 4 नैवेद्य काढतो आता सप्ताह काळामध्ये पारायणामध्ये, ते सगळं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला जर उद्यापन तयम ब्राह्मण जोडप बोलवू का, तर तुम्ही दर महिन्याला जर मिळाल तर बोलवा, काही हरकत नाही. किंवा दुसरं एखादं जोडपं मिळालं ते पण बोला. ते पण नसेल मिळत तर गरजूंना दान करा. ज्याला खरंच खूप गरज आहे, ज्याला घरात अन्न नाही, पाणी नाही, त्याला दान करा. त्यालाच दान केल्याने तुम्हाला तुमच्या पारायणाचं फळ मिळेल. कारण ज्याला एखाद्याला गरज नाही आणि अशाला तुम्ही जर दान करत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पण एखाद्याला दान करून त्याची भूक भागत असेल, त्याच्या घरात चूल पेटत असेल, तर तुम्ही नक्की त्याच गरजूला दान करा, लक्षात घ्या. असं म्हणत नाही की मी पैसे दान करा, पण पीठ असेल, मीठ असेल किंवा तांदूळ असतील, ह्या ज्या काही गोष्टी आहेत अन्नदान, त्या गोष्टी तुम्ही त्या गरजूंना दान करा, गरिबांना दान करा.
हे असं छोटंसं उद्यापन करायचं आहे. दर महिन्याला ह्या गोष्टी तुम्ही करायच्याच आहेत. आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या पारायणाला जर तुम्हाला एखादं जोडपं किंवा एखादा ब्राह्मण जोडपं तुम्हाला मिळालं तर तुम्ही शेवटच्या पारायणाला तुम्ही नक्की घालू शकता. पहिल्यापासून 6 पारायणापर्यंत असं फक्त म्हणजे छोटंसं उद्यापन केलं तरी चालेल. म्हणजे हे करावंच लागतं किंवा ग्रंथाला नैवेद्य दाखवून कुलदेवीचा जो काही नैवेद्य असतो, महाराजांचा नैवेद्य, गाईला नैवेद्य, ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच असतात. आता पूर्ण पारायण कसं करायचं, त्याचे नियम अटी काय आहेत, सगळं त्याचा डिटेल व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक महिन्यात पारायण करायचं आहे. नारळ जो आहे आणि मांडणी वगैरे कधी उचलायची, काय उचलायची, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आत्ता फक्त काय की अमावस्या पौर्णिमा आली तर काय नाही, पण अमावस्येच्या सुरुवातीला आणि म्हणजे पारायण हे अमावस्येला पारायणाची सुरुवात आणि सांगता येणार नाही, असंच बघायचं कॅलेंडरमध्ये आणि मग पारायणाला सुरुवात करायची. मासिक धर्म आपला कधी आहे हे बघायचं आणि त्याच्यानंतरच पारायणाला सुरुवात करायची. नाहीतर उगाच अजिबात म्हणजे काय म्हणतो आपण ते गडबड करायची नाही. आपला मासिक धर्म होऊन द्या आणि मग पारायणाला सुरुवात करा. ठीक आहे. अजून काही तुमच्या शंका असतील तर नक्की विचारा. उद्यापनाचं पण मी सांगितलं की उद्यापन कसं करायचं, काय करायचं. दर महिन्याला आपण पारायण वाचतो, ग्रंथ हातात घेतो, ग्रंथाला न नैवेद्य दाखवता तुम्ही तसाच ठेवून देणार आहे का? तर हे अजिबात नाही. मी कुठेतरी ऐकलं की म्हणजे शेवटच्या वेळी ज्यावेळी आपले 7 पारायण पूर्ण होतात ना, त्यावेळी ते उद्यापन करतात. म्हणजे त्याच वेळी ते सगळे नैवेद्य वगैरे दाखवतात. पण हे पूर्णपणे मला तरी काय पटलेलं नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात घ्या, ग्रंथ आपण 7 दिवस वाचन केलेलं आहे, पठण केलेलं आहे, महाराजांचा फोटो समोर आहे, त्याला आपण न नैवेद्य दाखवता आपण सांगता करतो, सगळं संपवतो वाचन, आणि नैवेद्य न दाखवता त्याची पूर्णपणे व्यवस्थित न सांगता करता जर आपण पारायण केलं तर त्याचं पूर्ण म्हणजे फळ आपल्याला अजिबात मिळणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक पारायणाला तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचाच आहे. 4 नैवेद्य जसे आपण इतर पारायणाला काढतो सप्ताहामधल्या, तसेच या पारायणामध्ये सुद्धा 4 नैवेद्य वगैरे तुम्हाला काढायचेच आहेत आणि दाखवायचे आहेत. तर नियम जे आहेत तुम्हाला सगळे सांगितले थोडक्यात. आणि जरी इन डिटेल तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. त्याप्रमाणे प्रत्येक पारायण तुम्ही करा आणि शेवटच्या वेळी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटचं पारायण तुमचं झाल्यानंतर, आता वर्षभरामध्ये तुमचं कधी पारायण होतील काय माहीत नाही, म्हणजे 7 पारायण ज्यावेळी तुमचे होतील त्यावेळी परत केंद्रात जायचं, मठात जायचं, महाराजांना नारळ, खडी, साखर वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या, तिथे अर्पण करायच्या आणि महाराजांना आपली सेवा जी आहे ती रुजू करून यायची. लक्षात घ्या, म्हणजे आपण पहिल्यांदा गेलेलो महाराजांच्याकडून परवानगी घेण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी. आता आपण केलेली सेवा महाराजांनी आपल्याकडून पूर्ण करून घेतली तर ती सेवा महाराजांच्या चरणी रुजूसुद्धा करावी लागते. म्हणून रुजू करून यायची. आता ते सगळं न्यायचं आणि ते महाराजांना अर्पण करायचं, महाराजांना हात जोडायचे, प्रार्थना करायची की महाराज, माझ्याकडून तुम्ही उच्च कोटीची सेवा करून घेतलीत, माझ्यासारखा भाग्यवान मीच, आणि इथून पुढेही माझ्याकडून ही सेवा घडू दे. आज मी तुमच्याकडे ही सेवा रुजू करण्यासाठी आलेलो आहे किंवा आलेली आहे. ही सेवा माझी रुजू करून घ्या आणि माझे जे काही आयुष्यात प्रश्न आहेत ते मार्गी लागू देत, तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे, असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि तिथून यायचं आहे. आणि रोज जसे जमेल तसे नित्यसेवा, तारक मंत्र, नामस्मरण, ज्या काही घडतील त्या सेवा महाराजांच्या करायच्याच आहेत. लक्षात घ्या. स्वामी कृपेने, दत्तकृपेने तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे असा विश्वास ठेवायचा आणि सेवा करत राहायची. आणि ज्यावेळी आपल्या मनात इच्छा येईल ना त्यावेळी नक्की तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. आणि ते आपली इच्छा असली असं काही नसतं, त्यांची इच्छा झाली तरच आपल्या आयुष्यात ते घडून येतात त्या गोष्टी. उगाच कोणीही गुरुचरित्र पारायण करत नाही. उगाच कोणीही मी एक अनुभव म्हणजे थोडक्यात सांगते. एक रिलेटिव्स आहेत माझ्या, तर त्या ताई आधी काही स्वामी सेवेत वगैरे नव्हत्या, पण अचानक म्हणजे कसं असतं ना की एक स्वामी कधी कुणाच्या म्हणजे डोक्यात काय प्रकाश घालतील माहीत नाही, पण त्यांच्याकडून सेवा सुरू झाली. आपले व्हिडिओ ते म्हणजे मी ज्या काही सेवा सांगते त्या व्हिडिओ बघायचे आणि आपल्या माध्यमातून ताईंनी सेवा चालू केली आणि त्याने गुरुचरित्र पारायण केलं, स्वामी सेवेला सुरुवात केली. तर हा एक नवीन स्वामी सेवेकरी घडला. हेच माझं म्हणजे म्हणतो की ह्या चॅनलचं सार्थक झालं. अशी सेवा तुम्ही दुसऱ्यांना सांगा. तुमच्याकडून एखादा स्वामी सेवेकरी घडला तर तुमच्या आयुष्यातला प्रत्येक प्रश्न महाराज मार्गी लावतील, कारण तुमच्याकडून खूप मोठं कार्य घडलेलं. लक्षात घ्या. आपण एखादा स्वामी सेवेकरी तयार करणं
ही खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या, आणि खूप मोठं भाग्याचं काम आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.